घडावी संगती आईच्या आवडते मना देवा पुरवावी वासना। संत जना सवे भेटी किंवा हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। तुका म्हणे जिने तुका म्हणे जिने
भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना विठ्ठल देवाचे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना महायोग पिठे तटे वरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धार तावतारं कलांकं कथे ज्योधिका मोदी पात्रं कलनीशनादा अनुदान सत्यं समाधित सर्वोत्तम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केली स्मरणा होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरे चरण गुरूंचे ते नमस्कारुणी आता विनायकं गुरु नौमी साकरे नाम विश्रुतम येषां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरु वन्दे भवबन्ध विमुक्ते ज्ञान प्रताप विलसत वचन अमृतंच अद्वैत भाव पटुता हित बुद्धी रहस्य ज्ञानेश्वर भगवान अवतीर्णे हो श्री रंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं विठ्ठल देवाचे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा मागणी पर प्रकरणातील आहे मागणी शब्द खर्च करतायत वासना त्या संबंधाने आपल्या सगळ्यांना वासना काय मागणी काय इच्छा काय आणि फल काय जीवनाचं ध्येय काय आपण कशासाठी या नरदेहाला आलो या संबंध विषयाचं प्रतिपादन करणारा अत्यंत सुंदर दिशादर्शक असणारा जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग उपस्थित सर्व साधकांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल माईक चेंज करून दे बघा आवाज येत
तेव्हा याचा आवाजच नाही आहे. ज्या मला मध्ये प्रतिक्रिया द्यायच्या त्या स्पष्ट होत नाही, त्याच्यासाठी काय करता येईल बघा. बेस दे थोडासा, बेस दे. विठाला विठाला तुम्ही म्हणाल बाई लई नाटकं करते काय, असं काही नाही. आणि ते आमच्या घरचे माणसं आहेत, कीर्तन घरच्याच लोकात आहे. पण हे जरा आता काय भक्ती आहे मग उपासना असेल, कर्माबद्दल असेल, पाप पुण्याचा लेखाजोखा सगळ्या गोष्टीनं मजबूत केल्या जाते अंतकरण 6 दिवसात. 7व्या दिवशी प्रदक्षिणा, कायिक वाचिक मानसिक तिन्ही प्रकारांना तप घडावं म्हणून दिंडी प्रदक्षिणा आहे. दिंडी प्रदक्षिणा म्हणजे केवळ फक्त मौज वाटते असं नाहीये, तिथे सात्विक आनंद ओसंडून पाहतो, ब्रह्मरस चाखायला मिळतोय. चलता चलता पावल्या घेताना कायिक साधना घडते, नाम घेताना वाचिक साधना घडते. जे कोणी आजूबाजूला गेले, मागे पुढे असतील, कोणाला खबर नाही मिळाली, त्यांना घेऊन चालण्याची तयारी. मानसिक साधना घडते. कायिक वाचिक मानसिक तिन्ही प्रकाराने तप करून मजबूत केलेल्या साधकाला आता देव म्हणतात काय पाहिजे माग. फार सेवा केली तू, दिंडीमध्ये पावल्या घेतल्या, आले गेले सगळ्या महाराज मंडळींना अन्नदान केलंय काय, तुम्ही द्रव्यदान केलंय, त्यांनी विद्यादान केलंय, होईल ती सेवा या ठिकाणी केली. खुश आहे मी, प्रसन्न आहे. कोण खुश झालाय? ऐकत आहे ना, इथंच आहे ना, लक्ष आहे ना. हा मग ठीक आहे. भगवंत खुश व्हावा आपल्यावर, पण आपली दुर्दैवाची गोष्ट आहे घरातलेच लवकर खुश होत नाही. देवाची बात कुठे, पण ग्रहित धरा की प्रॅक्टिकली आपण इथे आलो या धर्ममंडपात. भाग्यवाने तुम्ही 4 वर्षापासून धर्मजागरण करतायत, नाहीतर अनेक असे लोक आहे की ज्याला तुम्ही फार सुशिक्षित वसाहत म्हणतात ना, तिथल्या लोकांना जाऊन विचारा शेळके भाऊ, ते लहान लहान मुलं त्यांना जर म्हटलं ना हरिपाठ चालायचं, ते व्हॉट इज हरिपाठ, काय असतं ते हरिपाठ वगैरे, काय असतं ते भजन बिजन काय मामा, व्हॉट इज दिस, त्यांना काहीच माहित नाही. काय देणार आपण पुढे पिढीला? त्या धर्मामध्ये जगण्याची, वागण्याची, चालण्याची, बोलण्याची आणि तरण्याची सुद्धा कला शिकवल्या जाते. त्या धर्मातले संस्कार आपल्यापर्यंत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचे असेल तर त्याच्याकरिता आपल्याला हे भागवत धर्माची पताका अव्याहत फडकावी लागणार आहे. ही तुमची माझी जबाबदारी. म्हणून 4 वर्ष झाले, हा 400 वर्ष काय 4000 वर्षांपर्यंत काय चंद्र सूर्य असेपर्यंत चलावा, कारण शाश्वत ज्ञान, शाश्वत तत्वज्ञान प्रदान करणारा मोठा हा ज्ञान येत नाही. सत्ता म्हणजे सामान्य नाहीये, आणि सत्ता काही पोर खेळत सुद्धा नाही. केवळ धनाकडूनच गरज आहे असं नाही, इथे प्रत्येकाच्या मनाची सुद्धा गरज आहे. तन बसलंय, मांडी घालून बसलंय, कोणी साधनेला उभा आहे, तन शरीर, आणि धनही आणलंय तुम्ही, वर्गणे जमा केले, धनही आहे. पण जर मन घरच्या कुलपाला झटके देत असलं तर कीर्तन कोणाला सांगू? लक्षात. म्हणून इथे तनाने, मनाने, धनाने हा जो शब्दप्रयोग, वाक्प्रयोग केला जातो, त्याचं कारण हे की बाकीचं कदाचित धन आत्ताच तुम्ही कालाच्या वेळेला दिलं, आज विसरले असेल हरकत नाही, उद्या काला सुरू करायच्या अगोदर तुम्ही जमा करू शकता. पण आजच्या कीर्तनात जर मन नसेल तर पुन्हा ही शिदोरी भेटणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आज ही शिकवण द्यायला जगद्गुरु तुकोबाराय आले माई बाबा आपल्याकडे. आणि बहुभाग्यानं पंढरीश्वर पांडुरंग परमात्मा सच्चिदानंद घन असणारा भगवान परमात्मा आपल्याला प्रसन्न व्हावा. तो प्रसन्न होऊ शकतो कारण त्याच्या दृष्टीने तुम्ही आम्ही आपण त्याची लेकरं आहोत. पण फार जबाबदारीनं तुकोबाराय आज आम्हाला दिशा दाखवतात. तुकोबारायांनी विचार केला, मीही भगवंताचा अंश आहे. महाराजांची भाषा लक्षात घ्या. तुकोबाराय म्हणतात मी सुद्धा भगवंताचा अंश आहे आणि हे सगळे सुद्धा भगवंताची अंश आहे. म्हणजे आपण भावंड झालो, हा महाराजांचा भाव की आपण सगळे भावंड झाले. आणि पूर्वीच्या काळी भाऊ भावाचं नुकसान नव्हता पाहू शकत, नुकसान करणं दूर, नुकसान पाहू शकत नव्हता. म्हणून तुकोबारायांसारखे भावंड ते विचार करतात की माझी ही सगळी भावंड हे अधोगतीला जाता कामा नाही. यांनी जर चुकीच्या व्याख्या केल्या, खरं जर पाहिलं मनुष्य देहाला आलात नाही बाप तुम्ही, अत्यंत दुर्मिळ असणारा मनुष्य देह फार सद्भाग्यानं आपल्याला लाभलाय. इथं दुर्मिळ असणाऱ्या वस्तूंपैकी एक मनुष्य देह दुर्मिळ,
दुर्मिळ आहे. सज्जनाची भेट इतकी सहज होत नाही माय बा. मनुष्य जन्म अनमोल रे, माटी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रहेगा। अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रहेगा। मतलब का संसार है इसका एतबार है, मतलब का संसार है इसका एतबार है। सास रे गले बन, सास रे गले बन, दूर नहीं अंगार है। मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रहेगा। अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रहेगा। कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रहेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रहेगा। मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी भी नाही, पुन्हा नाही भेटू शकणार. दुर्मिळ वस्तूपैकी एक मनुष्य जन्म. मी पुढे सांगत होते आज की महापुरुषाची संगत, सज्जनाची संगत, संतांची संगत सुद्धा दुर्मिळ आहे, अतिशय दुर्मिळ आहे. बहु अवघड आहे बहु अवघड आहे संत भेटी, परिजग जेठी करुणा केली. आमची येडी माईक पाया पडता पडता व्यासपीठाच्या बरं का, आपल्या नाही तर ते कानात सांगत असते थै बहु अवघड. मी म्हटलं हो खरंच बहु अवघड आहे संत भेटी, आपल्यालाही संत भेटणं बहु अवघड आहे. हा ठेवा मिळणं पण दुर्मिळच आहे नाही बा. परंतु एक धोका आहे, ऐका. संत भेटी अवघड आहे. भगवंतानी करुणा करावी, कृपा करावी आणि आपल्याला संतांची भेट व्हावी. पण जर संत ओळखता नाही आले तर भेटून काय फायदा होईल का? कारण तुमच्या माझ्या बुद्ध्यांकाप्रमाणे आपण त्या संतत्वाची व्याख्या करूया. सहज करतो माणूस, आपले आपले परिणाम व्याख्या करतो, कुणालाही संत म्हणतो. जरी भगवा झाला मग तुम्ही नुसता वेशावरून संत म्हणू शकत नाही, पण म्हणता नवती ते संत करिता कवित्व, संताची ते आप्त नवती संत. नातेवाईक जरी संत असले म्हणून सगळ्या गणपताला थोडी संत म्हणता येत आहे, ती व्याख्याच नाही. संत तोची जाना जगी ही व्याख्या संतच करून देत आहे. दया क्षमा ज्याच्या अंगी तोची जगी संत दान, ही व्याख्या संतांनी केली. पण तुम्हाला मला जर व्याख्या करायला लावली सामान्य जीवाला, आपण गलती करणार. आपण दिलं नारळ का हल्ला पालना की झाला तो संत. फलाण्या महाराजकडे जाय, तमक्या महाराजकडे जाय, गुजरातला जाय, अमकीकडे जाय, कुठं 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 नको तिथं नाका खुपसून येतो आपण, नाही का? कारण संत आपण संतांच्या विचारानं समजून नाही घेत. संत आपण आपल्या बुद्धीप्रमाणे ठरवतो. म्हणून आज जगद्गुरु तुकोबराय मागण्याची इच्छा व्यक्त करत असताना मागण्याचा दोष न लागू देता संताची लक्षणं सांगून आप मागणी करतात. ते अभंगाचं पहिलं
देव बसे चित्ते त्याची घडावी संगती. बघा जगद्गुरु तुकोबराय देवाच्या समोर जावं आणि देवाने म्हणावं मागा 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 मागा, कारण देव ऋणात आहे तुकोबरायांच्या. तुकोबराय सावकार आहे आणि देव ऋणी कर्जदार आहे. त्यावेळेला एवढा आग्रह करावा देवाने तुकोबरायांना, मागा ना तुकोबराय काहीतरी मागा ना. तुकोबराय म्हणतात नाही काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांचे रीत जाणत असो नाही मागत म्हणले. पुन्हा सांगितलं दोषही सांगितला हातबसरीजींनी विगत्याचे दोषही सांगितले तरी इथे का मागितलं त्याचं कारण तुकोबराय जे मागायला लागले ना ते तुकोबराय आपल्या सगळ्यांसाठी जी ग्राह्य वस्तू आहे ती मागून दाखवत. काय बोलले मी? जी ग्राह्य वस्तू आहे ती आपल्या ध्यानात येत नाही म्हणून ती मागून दाखवतात. ग्राह्य काय आणि त्याज्य काय 3 प्रकार असतात बघा. एक आहे ग्राह्य, एक आहे त्याज्य आणि एक आहे उपेक्षित. कळतंय तुम्हाला? लक्ष आहे तुमचं? पाठीमागच्या महिला गेल्या का काय? एक ग्राह्य आहे बघा. तुम्ही जर प्रपंचाकडेही पाहाल तर इथे जीवन जगायचं आहे, मनुष्य देहामध्ये आहोत आपण, तर इथे अन्न खाल्ल्याशिवाय जगता येणार नाही. म्हणून अन्न हे ग्राह्य आहे, खावंच लागेल. बरोबर की नाही? खावंच लागेल. बरं ते पाहून जमतं का खाऊन भागल? अन्न पाहून भागल का खाऊन भागल? पाणी पिऊन भागल का पाहून भागल? पिऊन का पाहून? काय पिऊन? पाणी. ते नुसतं पाहून जमल का प्यावं लागल तरच भागल ना. अन्न नुसतं पाहून जमल का खावं लागल? खावं. तसं ग्रंथ नुसते पाहून जमल का अनुभवून पाहावं लागल, उघडून पाहावं लागल, अनुभव घ्यावा लागल. देव नुसतं पाहून जमल का तो पण अनुभवावा लागल? अनुभवाच लागणार आहे. पण पाहूनच परमार्थ चाललाय म्हणून पुढच्या वर्गात जाईन. मग लोक म्हणायला लागले हसवणारे महाराज पाहिजे, कारण यांना नापास व्हायची सवय लागली. या ढक्कल पासवरच आहे. असं आहे गव्हर्नमेंट ना 8वी पर्यंत. डोंट टेक टेन्शन, एनी टाइम पास. ताण घ्यायचं कामच ठेवलं नाही. तेच चाललंय आपलं. नुसतं पाहून परमार्थ नाही, देखेव परमार्थ जमणार नाही, उतरावं लागेल. तसं अन्न नुसतं पाहून जमणार नाही, ग्रहण करावं लागेल, कारण ते ग्राह्य आहे. आणि विष खाऊन जमल का नाही? भांडणं झाल्यावर, लय वैतागल्यावर, पेव पेव कर्जबाजारी झाल्यावर, आता दूध नाही पाणी नाही, आता काय पिऊन होतंय ते कळतंय तुम्हाला. ते विष पिऊन जमल का?
चालेल नाही. विष हे त्याज्य. सपोज तुमच्या ताटामध्ये पंचपक्वान्नाचं ताट आहे, म्हणजे बोलता येणार नाही एवढे पदार्थ आपल्या ताटामध्ये वाढले आणि भूक पण भरपूर लागलेली आहे. वाढणारी सुद्धा इतकी सुगरण आहे, आग्रह करू करू जेव घालणारी आहे. फक्त पहिला घास घ्यायच्या अगोदर सांगितलं काही नाही, फक्त चमच्याभर विष टाकलेलं आहे. किती विष? चमच्याभरच विष आहे. ताटभर जेवण आहे ना, मग काय फरक पडतो चमच्याभर विषाला? खा की नाही म्हटले. हे बाकीचं जरी ग्राह्य असलं तरी त्याच्यात त्याज्य मिसळलंय ना. विष कसं आहे? त्याज्य त्याज्य घातक आहे ते. म्हणून विष पाहू पण नाही आणि खाऊ पण नाही आणि चाखू पण, हा उगं नाटक पण करू, दुसऱ्याला बेजार नाही करू, मरू कोणालाच वाटत नाही. कशाला परिवाराला गणगोताला ना परेशान करायचं? खरंच कोणाला मरा वाटतं? सांगा बरं, इथं कोणाला मरा वाटतं? आमच्याकडे नाही बाबा, मुंगीला मरू नाही वाटत. मुंगीला तुम्हाला वाटतं मुंग्याला काय कळतं? त्यांना जितकं कळतं ना तितकं आपल्याला कळत नाही. आपल्या हातानं ठेवलेला साखरेचा डबा आपल्याला सापडत नाही, मुंग्या बरोबर सापडीचे. त्यांना कोणी लोकेशन टाकलं साखरेचं तरी बरोबर जातात ते. तुम्हाला पाण्यात डबा ठेवायची वेळ येते मुंग्या लागू नये म्हणून. इतके ते टॅलेंटेड आहे. तुम्हाला काय वाटलं आम्ही लय हुशार मी होती म्हणून? हा हा, आपल्यापेक्षा हे बाकीचे 4 पायाचे 6 पायाचे बिना पायाचे लय हुशार आहे व्यवहारात प्रपंचात. म्हणून आपण काही तोरा मिरवायची गरज नाही. तोरणा गडकर सावधान, लक्षात घ्या. तिला पण मरू नाही वाटत. अशी जर आग लागलेली असली ना तर मुंग्यांची लाईन शिस्तीत चालणाऱ्या राहत्या. आपल्या इथं मला शिस्तीत दिसले गड नाही तर बऱ्याच कीर्तनात सुरुवात जर असते ना डॉक्टर साहेब, अगोदर हे सारे गोळा करावं लागत आहे. पुढं सरका, नीट बसा, इकडे महिला बसा, इकडे पुरुष बसा, अर्धी चौकदार की आम्हालाच करावं लागते. आणि तुम्ही तरी त्यांचं ऐकत नाही म्हणून. पण इथं सगळे लाईन येते. मुंग्या कशा चालतात? लाईनीत चालतात. ती जरी पुढची आहे ना, तिच्यावर पाठीमागच्यांचा भरोसा जरी असला तरी ती समोरची जी आहे ना ती धोका देत नाही. ती दगाबाज नाहीये. तिला समोर जर आगीचा आहार लागला ना ती लगेच रस्ता बदलती. बाकीच्या पण विश्वास ठेवून लगेच रस्ता बदलतात. त्या आगावपणा नाही करत. तिच्यात माग कशाला जायचं? तिला मंटर झाली काय? ते असं नाही करत. ते म्हणते बाई जार ती तिकडून गेली, काहीतरी असेल तिकडं, बरं आहे आपण तिच्या माग माग अवघे माझ्या. हा याला तरी यारे लागे. तसं मुखिया कोण आहे पहा. आणि मुखिया जबरदस्त आहे ना, तो मागे मागे गेलं पाहिजे. फक्त 7 दिवस 8 दिवस नाही, 12 महिने पण जा मुखियाच्या मागे मागे करा गर्दी. त्यांच्याकडे जाऊन उघडायला लावा ती संपत्ती ग्रंथाची. तेव्हा आपल्या आयुष्याची संपत्ती त्याचा उपयोग होईल की एवढ्या श्वासाची संपत्ती मिळाली त्याचं चीज होईल. जर या जीवाला मी ब्रह्मरूप आहे कळेल तर त्याच्याकरिता सतसंगतीच हवी. विठ्ठल विठ्ठल. मला आता मी काय सांगत होते की विष कसं आहे? त्याज्य आहे. अन्न कसं आहे? ग्राह्य आहे. आणि बिडी काडी सिगारेट तंबाखू अमुक धमुक काय ते पुढचं XYZ ते कसं आहे? ग्राह्य आहे का त्याज्य आहे? त्याज्य. त्यांनी काही माणसं मरत नाही म्हणून 100% त्याज्य म्हणता येत नाही. माणसं काही मरत नाही म्हणून विषाप्रमाणे त्याज्य त्याला म्हणता येत नाही. पण ग्राह्य सुद्धा नाही, कारण धोका दिल्याशिवाय राहत नाही. पुढीवर लिहिलं राहतं कॅन्सर डेंजर धोका, तरी ह्या आगाव खाल्ल्याशिवाय राहत नाही. नाटक करते काय करतात तरी दात दुखतो, मग जाय ना डेंटल डॉक्टरकडे. तर डेंटिस्ट आहे ना तिथं लय दुखत असतात उपसून काढी. कशाला तंबाखूचे विडे भरायला लागला? कीर्तनात पिचकाऱ्या मारायचे काय कामात नाही. हा विषय उपेक्षित आहे हे मला सांगायचं. विष कसं आहे? त्याज्य आहे. अन्न कसं आहे? बोला बोला बोला, माईक वरचे नाही पाठीमागचे. अन्न कसं आहे? अन्न नाही. हा अन्नाची अन्नपणा कुठपर्यंत, त्यांची पाटीलकी कुठपर्यंत. अन्नाला महाग होत नाही तोपर्यंत अन्न आहे. नाहीतर अन्नाचं काही खरं नाही. अन्न कसं आहे? ग्राह्य आहे. विष त्याज्य आहे आणि व्यसन उपेक्षित आहे. त्याची काही गरज नाही, जगण्याला काही गरज नाही. अगदी असं आता या इकडे, आता या जे पहिलं चरण घेतले ना तिकडे आणायचं मला तुम्हाला. हाच अभंग खूपदा तुम्ही ऐकला असेल आणि खूपदा मीही त्याच्यावर कीर्तन करण्याचा प्रयत्न केला गुरुवारांच्या आशीर्वादानं. परंतु आज जरा नाविन्यानं आपल्याला कसा प्रवेश करता येतो तुकोबारांच्या वाणीकडे एवढा 8 तास आहे बघा घेता आलं तर. काय म्हणताय की जसं इकडे अन्न ग्राह्य आहे
आणि विष त्याज्य आहे. अगदी असंच परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये भगवंताकडे निघालेली वाट सर्व आहात ना तुम्ही. परमार्थातले पायिक आहात, पांथिक आहात ना. इकडचे जर वाट सर्व आहात तर लक्षात घ्या, इथला त्याज्य विषय आहे पाप. काय? पाप. पाप जर ग्रहण केलं, पाप जर स्वीकारलं तर घातच. जसं विष जर ग्रहण केलं तर किती दिवस जगल? नाही 100% विष जर तुम्ही ग्रहण केलं तर 100% कार्यक्रम होतच. हा, नाही तर ते विष पण भेसळीचं म्हणावं लागेल. तसं पापात्मक कर्म जर केले तर त्याचा परमार्थ नष्ट होतो, नष्ट. म्हणून परमार्थामध्ये पाप हे काय आहे? त्याज्य आहे. पाप काय आहे? त्याज्य आहे. नकळत सुद्धा घडू नये. माणसं जाणीवपूर्वक कशी करतात कोणास ठाऊक. नकळत सुद्धा घडू नये. बघा, जसं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपल्याला ऐकायला मिळत आहे की राजे हो, छत्रपतींच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबराय आले. तर जसं तुकोबरायांनी त्यांच्याकडे अट्टास करायला आलेल्या स्त्रीला सांगितलं, जाई हो माते, न करी सायाचा आम्ही विष्णुदास कैसे नव्हे. त्याचप्रमाणे तेच अनुकरण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि कल्याणच्या सुभेदाराची सून आली, मायबाप साडी चोळी देऊन तिची भोळवण केली. का? त्यांनी शिकलं होतं की परनारी आमच्यासाठी कशी आहे, परावी नारी माऊली समान, ही शिकवण घेऊन चालले. पाप घडलं नाही. माणसंही सर्रास पाप करायला लागले आणि पतिव्रता तर शोधून सापडलं. का असं घडायला लागलं? का मन विकृत झाले? पापात्मक कर्म आम्हाला फार सुलभ वाटायला लागली आणि सुख देणारी वाटायला लागली. म्हणून या भ्रामक कल्पनेत जीव आहे, त्याच्यामुळे ही फजिती आहे. जे त्याचे विषय आहे त्याच्याकडे हा समाज झुकायला लागला. सावधान, ते सांगायचंय तुकोबरायला आज. नीट ऐका. मग पाप हे त्याज्य आहे आणि प्रपंच हा उपेक्षित आहे. चांगले कपडे असेल नसेल काय फरक पडतो? भारी कपडे असले काय, हलके कपडे असले काय, अंग झाकता आलं, अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजा आहे, पूर्ण झालं. उपेक्षित आहे ते. अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पूर्ण नाही झाल्या तर तो मरतो असं नाहीये. फक्त त्याला सुरक्षित आणि व्यवस्थित राहता यावं म्हणून या मूलभूत गरजा सांगितल्या. याचा अर्थ त्याच्याने मरावंच लागतं. तर आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचं जीवन चरित्र पहा. बर्फाचं वस्त्र झालंय अंगावर, बर्फाचं वस्त्र होत आहे, तरी देखील अधिष्ठानापासून आणि बोधापासून तो महात्मा अलिप्त होऊ शकत नाही. इतकी निर्भय अवस्था अंतकरणाची, इतकं प्रबल विवेक प्रधान असणारं जीवन ज्यांचं आहे ते आद्य जगद्गुरु शंकराचार्य. म्हणून या सगळ्या वस्तू आपल्याकडे असेल, बंगला असला काय, झोपडी असली काय, राहायला निवारा असणं आवश्यक आहे. बरोबर आहे की? म्हणून अन्न वस्त्र निवारा 3 मूलभूत गरजा आहे, परंतु त्यांना ग्राह्य आहे ना त्याज्य आहे. परमार्थाच्या दृष्टीने सांगते, परमार्थाच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी उपेक्षित आहे. त्याच्यात जे समोर आलं ते पाहिलं. आग्रहानं अट्टहासानं मग डोळे तुम्ही घ्यारी सुख पहा विठोबाचे. तो अट्टहास केला, तो चांगला अट्टहास. बरोबर की? कान आहे म्हणून ऐकायला आलं, त्याच्यावर लक्ष नाही दिलं. काय ऐकायला आलं? लक्ष नाही दिलं. म्हणून कित्येकदा लेकरांना 4-4 बारे एक काम सांगावं लागतं. कारण ते तुमच्या बोलण्यावर काय नाही देत. काय नाही देत मावशी? काय नाही? कोणाचं? धन्यवाद. लक्ष नाही येणार तर कान नाही का? कान आहे. कान आहे तर तो शब्द ग्रहण करणारा इंद्रिय आहे. शब्द हा त्याचा विषय आहे, तो ग्रहण करणारच आहे. पण त्याने जर वृत्ती जर तदाकार झाली नाही, ते शब्द आकार झाली नाही, तर शब्दाचं ज्ञान कानाच्या द्वारे अंतकरणात या चैतन्याला होणं असंभव. म्हणून ते म्हणतात तुमच्या बोलण्यावर माझं ध्यानच नव्हतं. बरेच जण म्हणतात कीर्तन लय भारी बोलत होते ताई, पण काय सांगितलं कळलं का? ध्यानच. मग कशाला ध्यान लावायला आले? ध्यानात घेतलं पाहिजे, ध्यानात. मला काय सांगायचं, हे सगळे जे विषय आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, याच्यामध्ये काही तुम्ही आवड निवड हे विषय ठेवत असाल तर ते उपेक्षित, ते फार महत्वाचे नाहीये. मग इथे महत्वाचं काय आहे, ग्राह्य काय आहे? तर मनुष्य जीवनाला आलात ना, तर मनुष्य जीवनामध्ये येऊन हे जीवन जर सफल व्हावं असं वाटत असेल तर इथली ग्राह्य वस्तू म्हणजे केवळ आणि केवळ सत्संगती आहे. केवळ संतांची संगती घडावी हीच अत्यंत महत्वाची बाब आहे. त्याच्याशिवाय जीवन कृतार्थ होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल.
सतसंगती इथे ग्राह्य आहे. आणि जर आज ही संगती जर चुकली, तुम्ही संतांची व्याख्या जर चुकवली तर धोका होऊ शकतो. म्हणून तुकोबारायांनी आजच्या अभंगात पहिल्यांदा लक्षण सांगितलंय. कुणालाही संत माणसाला देसाल संगतीत पाठवू, तसं नाही चालणार. ज्याच्या चित्तात देवाचं वास्तव आहे, देवा तुझं वास्तव्य ज्याच्या चित्तात आहे. मग मला सांगा, अंतकरणामध्ये जर प्रत्येकाच्या हृदयामध्ये ताईचा हृदयामध्ये मी रामू असं त्या सर्व सुखाचा सर्व घटी रामध्ये हा देही ईश्वर सर्वभूताना मृतेशर्जुन तिष्ठती. जर सर्वांच्या हृदयात भगवंत तिष्ठतो तरी सुद्धा इथे देववसे चित्ती असं का सांगितलं? तर म्हटले अंतकरणात हृदयात तो प्रगट आहे, पण त्याच्याकडे याचं चित्त आहे का? मग अंतकरणात असणाऱ्या परमात्म्याकडे ज्याचं चित्त आहे तेव्हा म्हणा का तो वसतोय. म्हणजे असलेल्या देवाकडे लक्ष द्यायचं आहे. अखंड जो भगवत भक्तीमध्ये रत आहे, भगवंताच्या नाम रूप गुणा लीलांचं वर्णन जो करतो, किंबहुना सच्चिदानंदमय स्वरूपाची जो अखंड एकरूप आहे आणि जगाला त्या सच्चिदानंदाचं दर्शन करून देण्यासाठी सायास करतो, त्याला म्हणायचं त्याच्या चित्तामध्ये देव बसलेला आहे. आणि देवाला ताकीद देतात की त्याचीच संगती मज घडो विठ्ठल विठ्ठल. म्हणून आधी लक्षण सांगितलंय की ज्याच्या चित्तात देवाचं वास्तव्य, त्याची घडावी संगती, त्याची घडा विसंगती. असं आहे का? नाही. म्हणून गाताना सुद्धा विसंगती नाही होऊ द्यायची. शब्दात फोडायचं नाही. तिथं जर तुटलं का अर्थ बदलला. त्याची घडावी संगती. आणि तुम्ही म्हणजे पारच तुम्हाला आहे म्हणायची गरजच राहिली नाही, कारण पूजने बनकर महाराजच पुढे आहे तुम्हाला मार्गदर्शन करायला. त्याच्यामुळे इतके चांगले सजग गायक मंडळी तुम्ही निवडले. आदरणीय हरिभक्तपरायण सुरडकर गुरुजी आहेत, आदरणीय हरिभक्तपरायण डॉक्टर अजिनाथजी सर आहेत, आदरणीय हरिभक्तपरायण कांगणे महाराज जे आहेत, इकडे सगळे टाळकरी महाराज मंडळ आहे, इकडे आमच्या महारुद्र हनुमान मंदिर संस्थांच्या सर्व विद्यार्थिनी प्रकाश नगरचे, इकडे आमच्या ताईसाहेब आहेत, इकडे आमच्या शेलार ताई आहेत, इकडे आमच्या काळे ताई आहेत. हे सगळं कीर्तनकार आहे. मध्ये कीर्तन आहे माझं काय वाक्य आहे, ज्यांचं तुम्ही कीर्तन श्रवण केलं. आदरणीय हरिभक्तपरायण भेरे ताई आहे, इकडे मृदंग सम्राट कीर्तनाचा बादशाह ओमप्रकाश कांगणे, महाराष्ट्रातील प्रत्येक नामांकित कीर्तनकाराला साथ करणारे महाराज आपल्याला लाभताय साथीसाठी. रोहन महाराज आहेत, इकडे चोपदार आहेत, विनेकरी आहेत, आणि सुंदर आणि नावाजलेली त्यांची साऊंड सिस्टीम आहे. ते माझे बंधुराज आदरणीय हरिभक्तपरायण बाळूभाऊ आगवान, त्यांच्यासाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या. हे सगळे तुम्ही निवडले कारण तो चष्मा ज्याच्याकडे तो तुम्ही पुढे गेला, ते तुम्ही निवडले, बरोबर की नाही? म्हणून इथे जे येत आहेत याच्याची लक्षणं सांगितली, त्याचीच तिथं म्हणतानाही विसंगती नाहीये आणि ऐकण्यात तुमची विसंगती होऊ नये त्याच्यासाठी आम्ही दक्ष असलं पाहिजे. ऐकण्यात तुम्ही दक्ष असावं आणि फक्त ऐकण्यावर तुमचं लक्ष असावं. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांनी जे लक्षण सांगितले, देवा बसे चित्ती त्याची घडावी संगती. काही पण नाही बरं का देवा, काही पण नाही, त्याची संगती घडली पाहिजे. कारण ती गोष्ट फार दुर्मिळ आहे, बहु अवघड आहे, संत भेटी फार दुर्मिळ आहे. म्हणून ज्याच्या चित्तात देव वास्तव्य करतोय हे हरी, बस आम्हाला त्याची संगत घडली पाहिजे. त्याचं कारण आहे संतान वाचून जी संगत आहे तिला सतसंगती नाही म्हणताय. तिला काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा, तिला काय म्हणायचं ते तुम्हाला स्वातंत्र्य, काही म्हणा, पण सत्संगती म्हणता येत नाही. जी अतिशय दुर्मिळ आहे, महत्वाची आहे, सत्स्वरूपाकडे घेऊन जाणारी आहे, आणि जिची अभिलाषा तुकोबाराय करतात ती सतसंगती. तिच्या वाचून त्याच्या आपण संगतीत राहत असो, नक्कीच ती अज्ञानाची, आडाण्याची, मूर्खाची, दुर्जनाची संगत म्हणूया त्याला. महाराज सांगतात की दुर्जनाची संगत तर नाही 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 नाही, त्याची सावली सुद्धा नको. संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कदा दुर्जनाची, दुर्जनाची कदा सावलीही नसावी, सदा सज्जनाची संगती असावी. सहज आहे की नाही? का? त्याचं कारण आहे तुमचं जीवन किती मौलिक आहे आणि तुमचं स्टेटस किती उंचावलेलं आहे. ते जर स्टेटस तुमचं घालवायचंय व्हॉट्सअपवरचं नाही, व्हॉट्सअपवरचं स्टेटस म्हणजे उष्ट्या पत्रावळ्या, इकडचं घेतला तिकडं पाठवलं,
क्वचित असते आपलेच फोटो आणि आपलेच विचार, आपले म्हणजे ज्ञानोबरांचे तुकोबरांचे, नाही का? स्टेटस घालवायचंय म्हणजे जे तुम्ही कमावलंय ते नाव असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, पैसा असेल, ते जर घालवायचं असेल ना फक्त दुष्टाची संगत करा. आता एवढं छान कीर्तन, इतकी सगळी मंडळी तुम्ही बसलेले, 500 लोक असतील ना बाबा, ही 400-500 असतील नाही? हा असतीलच ना. मला यात्रेमुळे अंदाज आहे हे असे एवढे 200-100 असतील, पुन्हा ते 200-400 हे सगळे मिळून आम्ही धरून 500 तरी हरकत नाही. आता एवढे 500 लोक शांततेत कीर्तन ऐकायला लागले, बरोबर की नाही? आणि याच्यात एखादा जर तिकडून 90 मारून आला, फक्त एकच म्हणायला लागले मी, किती? ओनली 1 पर्सन, तो जर एकटा तिकडून झुलत आला ना, तो एकटाच एवढ्या कीर्तनाला उधळून लावीन. 500ची ताकद नाही त्याला कीर्तनात गप बसवायची, पण त्याची एकट्याची एंट्रीत ताकद आहे एवढ्याला चलबिचल करून टाकायची, कीर्तनाचे 12 वाजून टाकायचे. कशामुळे झालंय? दुष्टाच्या संगतीनं परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. सज्जनाची संगत ही फार इफेक्टिव्ह आहे, बटलेट आयुर्वेदिक औषधासारखी. ती मुळासकट सगळं काटा काढते, पण वेळ लागतो, बरोबर की नाही? आणि दुर्जनाची संगत ॲलोपॅथिक सारखी, पी हळद हो गोरी, दुसऱ्या दिवशी पुन्हा जायचं ते ठाईचा चिकाळा, अडादी भाऊ काळा, घट्ट कलर पुन्हा जशाच बस. मला काय सांगायचंय की दुर्जनाची संगत जास्त इफेक्टिव्ह, म्हणजे फार पटकन तिचा प्रभाव पडतो. जसं मी नेहमी कांद्याचंही उदाहरण बऱ्याच वेळा देत राहते. एक नासका कांदा अख्ख्या पाठीभर कांद्याला नासवतो, पण पाठीभर कांद्याची हिंमत नाही एक नासलेला कांदा दुरुस्त करायचा. का आपल्याकडे घडतंय का असं? तोरणागड नगरमध्ये नाचलेले कांदे नीट करते का बाकीच्या कांद्याला? होतंय असं? आमच्याकडे तर नाही, तुमच्याकडे कसं काय? कसं काय नाही? नीट करतो तुमच्याकडे? एक नाचलेला कांदा नीट करतो पाठीभर कांद्याला? नाही, आमच्याकडे पण नाही. मी काय पाकिस्तानातून थोडी आली, इथली. दुर्जनाच्या संगतीचा वाईट परिणाम होतो, म्हणून महाराज सावध करतात, अरे बाबा तुम्ही जिकडे आहात ना तिकडे धोका आहे, तुम्ही इकडे या, सज्जनाच्या संगतीत या, संतांच्या संगतीत या. तुकोबराय स्वतः संत आहे, तुकोबरायांना संतांच्या संगतीची गरज नाही, पण तुमच्या माझ्या कल्याणासाठी तुकोबराय मागत असताना लक्षण दाखवून मागतात. आणि नुसतं तेवढंच नाही, भलेही देवा त्याला तू मागणं नाही म्हटला तरी माझ्या अंतरीची वासना म्हटला तरी तो दोष स्वीकारेल, परंतु हेच मला आवडतंय अभंगाचं तुझं चरण. Yeah.
त्याचीच संगती घडावी, ज्याच्या चित्तात देव आहे असंच आवडतंय. तुला आवडल ते नको देऊ. लोक नाही का बक्षीस ठेवतात, वाण ठेवतात आपल्याकडे, वाण 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 ठेवतात. वाणाची काही वाण नाही. संक्रांतीला जो वाण ठेवतो तो घेणारीच्या चॉईसला असतो का देणारीच्या? मग तो 1 रुपयाचा, 1.5 रुपयाचा, 2 रुपयाचा, 5 रुपयाचा, 10 रुपयाचा जो असेल तो होलसेल. ते म्हणजे पहिल्याच दिवशी वापरायला घेतला का चमचा आणि दांडी बाजूला. असं तुझ्या चॉईसची नको. देवा तू देशील ती वस्तू आम्हाला नको, तू पाठवशील ती माणसं आमच्या संगतीत नको, किंवा मला त्यांच्या संगतीत पाठवू नको. ज्याच्या चित्तात देवाचं अखंड नामस्मरण आहे किंवा वास्तव्य आहे त्याचीच संगती घडावी, हेच मला आवडतं. इथेच काय म्हटले महाराज की ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. मागण्याला वासना का म्हटलं? इथे सदवासनेत मोडते. एक असते दुर्वासना आणि एक असते सदवासना. दोष प्रदान करते ती दुर्वासना. विषयाबद्दल, प्रपंचाबद्दल, जगाबद्दल, जे मिथ्य वस्तू आहे त्याच्याबद्दल, नाशिवंत वस्तू आहे त्याच्याबद्दल मागत राहणं किंवा इच्छा व्यक्त करणं ती दुर्वासना. नाहक दुसऱ्याला त्रास देण्याकरता इकडून माणसाला व्हायचे गुंड लावून द्यायचे, काहीतरी विचित्र प्रकार घडून घ्यायचे, दुर्वासना. काहीच गरज नाही एवढं सगळं वाईट करण्याची, पण ती काय आहे? दुर्वासना आहे. इथं सज्जनाची वासना, सद्वासना आहे. तुकोबारायांची इच्छा आहे की मला फक्त आणि फक्त संतांचीच संगत हवी आहे. आणि तू म्हणशील तसे कोणालाही संत नको म्हणू. हे जग ज्याला कोणालाही संत म्हणायला लागतं ना, त्यांच्यातनं एखादा देशील पाठवून. नुसते भगव्या कपड्यावाला म्हणा, नाही तर सफेद पोट झूट असणारा एखादा पाठवशील, जटा वाढवलेला पाठवशील, गोपीचंदन तिलक धारण केलेला नसतात, बस मोठी आधी करून जे काही बाह्य लक्षण असतील तसं नको रे बाबा. ज्याच्या चित्तात देवाचं वास्तव्य ना, देवा बस तेवढंच आवडतंय. ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. आता इच्छा आपल्याही मनात असते सामान्याच्या, आणि इच्छा संतांच्याही मनात आहे बघा, आणि इच्छा देवाच्याही मनात आहे. देव इच्छी रज चरणाची माती, धावत चालती मागे मागे. ही देवाची इच्छा झाली. कोणाच्या मागे मागे जाते? देव भक्ताच्या. देव भक्ताच्या मागे मागे जाते. देवालाच सांगता येतं भक्त काय आणि संत काय. संत सुद्धा संताला एक सांगता येईल आणि देवाला एक सांगता येईल. नाहीतर प्रश्न करतात माऊली सुद्धा, संत कवन कवन, कोणाला संत म्हणावा आम्ही, हा प्रश्न पडतोय. इथे जर का चुकलं आणि मूर्खाला संत म्हणून बसलो तर तिथं सुद्धा धोका होईल. म्हणून सकारात्मक बोलतात महाराज. धोके फार आहे धोके. जरी वरून आपल्याला आपलं जीवन फार भारी वाटत असलं ना, आपल्याला काही कोणाची गरज नाही असं वाटत असलं, तर हिरा पहा हिरा, त्याची सुद्धा काय गती होते. जर तो दुष्टाच्या संगतीत गेला तर कोणाच्या संगतीत जातो हिरा? कणाच्या संगे हिरा जो भंगाला, संगे वाढीला साधू देवा, संगे वाढीला साधू देवा, संगे वाढीला देवाच्या संगे हिरा जो भंगाला, संगे वाढीला साधू देवा, संगे वाढीला साधू ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. कोणाच्या संगतीत? ढेकणाच्या संगतीत. आता प्रश्न आहे, हिरा मौल्यवान की ढेकून मौल्यवान? हिरा माहिती आहे का? हिरा नावाची हिरा नाही. हिरा 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 माहिती आहे तुम्हाला? पाहिला हिरा तुम्ही? तुम्ही पाहिला हिरा? पाहिला तुम्ही? पाहिलं हिरा? हिरा पाहिलं तुम्ही? नाही. ऐकलंय की नाही हिऱ्याबद्दल? ऐकलंय ना? हा. काय क्विंटल जातो तो? नाही. अरे बाबा हो, क्विंटल नाही. काय क्विंटल? आणि ते शेकड्यान 500 हजारां लाखात थोडी जातो तो. करोडो नाही, करोडो ना, अब्जावधीचं त्याचं मोल आहे. म्हणून त्याला अनमोल म्हटलंय. अनमोल हिरा कसा आहे? अनमोल आहे की नाही? मग असा जर समजा हिरा अनमोल आहे आणि त्याच्या जोडीला काय? ढेकून. ढेकणाचं मोल किती? हिरा जर घ्यायचा आहे तर डझनाना भेटत नाही, किलोना भेटत नाही, क्विंटलना भेटत नाही माय बाप हो. हिरा फार दुर्मिळ आहे. पण जर ढेकून पाहायचा असेल तर आता पाहायला भेटत नाही. आमचे गुरुवारी फार गमतीनं सांगायचे पाठामध्ये,
त्याने काय दरिद्री आली आता भारताला त्याच्यामुळं साधे ढेकणं राहिले नाही. काय गरिबी आली म्हटले बायकांच्या डोक्यामध्ये उभा राहिला नाही. काय गरिबी आली म्हटले लहान लहान लेकराला शंभरच राहिला नाही. सगळं मोकळं झालं, सगळं मोकळं झालं. काय 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 गरिबी आली म्हणले. यांना वाटतंय का आम्ही मंगळावर चाललो, चंद्रावर चाललो. अरे इकडचं संपायला लागलं पहा. हे गुरुवारांच्या भाषेत सांगायला लागले आणि ते खरं पण आहे नाही का. पूर्वी होतं सगळे दिवाळीला एकत्र यायचे, बहीण भावंड म्हणजे आमच्या आत्या आणि चुलते ते असे मस्त भूमीवरी पडावे आकाश पांघरावे ताऱ्याकडे पाहावे या झोपडीत माझ्या आनंद असायचा. तो मस्त पटांगणाला पडायचं, चंद्राकडे पाहायचं, गप्पा चालायच्या, रात्र रात्र गप्पा चालायच्या. आणि मग ते सगळे शेजारी झोपले का दुसऱ्या दिवशी एकमेकीचे डोके खाजवायचे. रात्रीच्या गप्पाचा आउटपुट बाहेर दुसऱ्या दिवशी दिसायचं नाही का. ते बरोबर ट्रान्सफर होत होतं, फॉरवर्ड व्हायचं ना इकडच्या तिकडे. आणि मग पुन्हा शाळेतून आल्यावर तर लय गंमत असायची. शाळेतून घरी आल्यावर हे तेव्हा होतं. बाबा सांगायचे की हे तेव्हा होतं. आता पाहायला भेटत नाही. पुढच्या पिढीला ढेकून काय हे सुद्धा कळणार नाही. काही काळजी करू नका. ढेकून जरी नसला तरी नवीन जंतू ब्रेन मधले तयार होईल मोबाईलमुळे. काय नाही, जितके तुम्ही फास्ट चालले ना तितके फास्ट जंतू पण फास्ट, मरण पण फास्टच. हा काही काळजी नका करू. काय सांगत होते मी आता ढेकणाच्या संग. हा तो ढेकण किती मौल्यवान आहे पहा ना आता. नाही नाही ऐका ना, ढेकण किती मौल्यवान आहे त्याचं मोल पाहायचं ना आपल्याला ढेकणाचं. तो ढेकून जर असला किती पैसे द्याल तुम्ही ढेकणाचे? ए माय आम्ही ते उचलायचे पैसे देऊ पण तो ढेकून उचला 100-50 तुला घे पण ते काढ इथं ते ठेवू नको. ढेकून ठेवू नको, हिरा नेऊ नको. खरंय खोट आहे. ढेकून ठेवू नको, हिरा नेऊ नको. हिरा मौल्यवान आहे म्हटले. हिरा कसा आहे? मौल्यवान आहे. पण त्या हिऱ्याला हिऱ्यासारखे लोक हो, सोन्यासारखे म्हणायचे नाही. मी आता जरा हिऱ्याचं नाही का. हा हिऱ्याला एवढं मोल आहे पण नुसतं ढेकणाचा स्पर्श जरी झाला, टच झाला ढेकून नुसतं टच, तर हिरा जो भंगाला नुसता टच झाला ढेकणाचा इतका अनमोल हिरा. ढेकणाच्या नुसत्या स्पर्शानं पाणी होतंय पाणी. लक्षात घ्या एवढी संगत बेकार आहे. इतका अनमोल असताना इतकं जीवन अनमोल आहे आपलं. दुर्लभांतरमे वत्ता देवानुग्रह हे तुका मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष श्रेय. हा इतकं दुर्मिळ जीवन आहे. पण जर मूर्खाच्या संगतीत गेलात ना कुसंगे नाडीला साधू जायचा तशी गत होईल. म्हणून देव ते बाकीचं काही नाही. आईसे आवडते मना ही माझी वासना तुला पूर्ण करावीच लागणार आहे. कारण आम्हाला धोका पत्करायचा नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि येणं प्रकारानं संतांची संगत व्हायला लागली. 4 वर्षापासून सप्ताह व्हायला लागला, सतसंग व्हायला लागला, पारायण व्हायला लागला, भागवत ऐकायला मिळायला लागलं. एवढा आनंद. पण काला झाला की मंडप काढला किती मनाला आनंद होतो. आता ज्याला सप्ताह हो वाटत नाही त्याला होतो बाबा आनंद. ज्याला वाटतं कधी ही कटकट बंद होईन, यांचं इवळायचं बंद होईन, यांचं काय आरडणं चालत, काय कोणी येतंय तर महाराज भाषण ठोकीतो हे मध्येच आरडते, असं ज्याला वाटन त्याला बरं वाटन. ही इकडं कालाची दही अंडी फोडीन ते तिकडं पेढे वाटीन, बरं झालं एकदाचं गुंडाळतील. पण ज्याला हा ब्रह्मरस चाकायची सवय लागली त्याला हा मंडप उतरू वाटत नाही. का? इथे बाजारातल्या मार्केटमधल्या पारावरच्या पेपरमधल्या राजकारणातल्या गप्पा नाहीये. इथे सच्चिदानंदमय भगवंताची चर्चा आहे, गुणलीलांचं वर्णन आहे आणि तुमचा आणि माझा भगवंताशी फार जवळचा संबंध आहे. म्हणून तुम्हाला मला त्या कथा गोड लागतात, त्या ऐकू वाटतात. मग त्या ज्यांच्याकडून ऐकायला मिळतात असं वाटतं हे महाराज म्हणजे रोज यावी, यांनी रोज गावं, यांचं रोज ऐकायला मिळावं, यांनी रोज सांगावं, हे बंद होऊ नये असं वाटतं. आणि म्हणून त्यावेळेला त्यांचा वियोग आपल्याला सहन होत नाही. देवाला विनंती करतात अशी संतांची तू भेट करून देशील तर मात्र त्यांची आणि आमची ताटात तूट होऊ नये. अभंगाचं 3रं चरण.
संत जना सवे भेटी, न हो अंग तुटी, न हो संग तुटी, न हो अंग संग तुटी. बघा, तृतीय चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायची दिव्य मागणी करताय की देवा, हे हरी, अरे तू त्या सज्जनांची भेट करून देशील ज्यांच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य आहे. त्या सज्जनांची, त्या संतांची, त्या सिद्धांची भेट करून देशील. पण पुन्हा जर त्यांना घेऊन गेलास, त्यांची नामची जर ताटातूट केली तर ते विरहाचं दुःख सहन होणार नाही. कधी घडलंय? तुम्ही श्रीमद भागवत श्रवण करताय. श्रीमद भागवतामध्ये नारदजींचा प्रसंग आलेला आहे. देवर्षी नारदजींचं जे पूर्वचरित्र आहे, व्यासांना जो असंतोष झालेला आहे आणि शम्यप्रस नावाच्या आश्रमामध्ये सरस्वतीच्या किनाऱ्यावर असंतुष्ट आणि दुःखी अंतकरण घेऊन बसलेल्या व्यासांच्या जवळ ज्यावेळेला देवर्षी नारदजी जातात, त्यावेळेला नारदजीने विचारलं, व्यासजी, सर्वांना संतुष्ट करणारे आणि आज आपण असंतोषी? त्यावेळेला भगवान वेदव्यासजी म्हणतात, जो भगवंताचा 17वा अवतार आहे, ते व्यासांचे उद्गार आहे. भगवान वेदव्यासजी म्हणतात, देवर्षी नारदजी, आतापर्यंत मी ज्ञानप्रधान तत्वप्रधान ग्रंथ निर्माण केले, मात्र अजूनही माझ्या चित्ताला समाधान झालेलं नाही. मी अशी माझ्या मनामध्ये विचार येत आहे की एखाद्या स्त्रीला आणि शूद्राला जर उद्धार व्हावा असं जर इच्छा निर्माण झाली तर त्यांच्यासाठी माझ्याकडे काय? स्त्री शूद्राच्या मुक्ततेसाठी मी असं काही साहित्य निर्माण केलेलं नाही. माझं अंतकरण अजून विक्षिप्त आहे, स्थिर नाहीये, समाधान नाहीये. देवर्षी नारदजी म्हणतात, मग भगवान, आपण असं का नाही करत की आपण भक्तिप्रधान ग्रंथाची का निर्मिती नाही करत? आपण आपल्या लेखणीनं भक्तिप्रधान शास्त्र म्हणजे कोणती? ज्याच्यामध्ये भगवंताच्या नामाचा, भगवंताच्या लीलांचा, भगवंताच्या गुणांचा, भगवंताच्या पराक्रमाचा महिमा गायलेला आहे, असं एखादं पुराण तुम्ही निर्माण करा, लिखाण करा. शंका घेतली व्यासांनी, त्याच्यानं काय होईल? त्याच्याने माझ्या चित्तात समाधान होईल? म्हटले नक्कीच. कशावरून? माझा अनुभव सांगतो, ऐका. देवर्षी नारदजी अनुभव सांगतात. पूर्वजन्मामध्ये मी एक दासीपुत्र होतो. 5 वर्षाची आयु असताना वडील गतप्राण झाले. अल्प आयुमध्येच वडिलांचं चित्र हरवलेलं आहे. आई माझ्या तिच्या म्हातारपणाची काठी शोधते. आईला वाटतं की माझ्या बाळाकडे पाहून मी जगेल, त्याला घेऊन त्याचा आणि माझा उदरनिर्वाह करण्यासाठी मी 2 घरची कामं करेल. याहीतून आई माझी एका ब्राह्मणाच्या घरी सेवा करू लागली. 5 वर्षाचा मी, सगळेजण मला दासीपुत्र म्हणत हिणवायचे. आणि त्यावेळेला प्रसंग घडला की ज्या ब्राह्मणांच्या घरी आई माझी सेवा करत असत, त्या ब्राह्मणांच्या घरी साधू संतांचं येणं झालं. चातुर्मास प्रारंभ झाला. संत आले म्हणजे काय, मोदीचं काय चाललंय, उभाटा काय म्हणतोय आणि इकडे बीजेपी काय म्हणते, ते तो विषयच नाहीये. संत आले म्हणजे तिथे फक्त ब्रह्मचर्चा आहे, तिथे केवळ चिंतन आहे, तिथे अद्वैत तत्वज्ञानावर प्रकाश टाकणारी चर्चा. ही चर्चा जिथे होती ती संत मांदियाळी. तो चातुर्मास प्रारंभ झाला. त्या संतांच्या सेवेमध्ये मला राहता येत होतं. एक दिवसचा प्रसंग, कथा आरंभ झाली, ते संत मंडळी त्या ठिकाणी कथा सांगत असायचे आणि सर्व ग्रामस्थ कथा श्रवणाला येत. मीही गेलो. माझं लक्ष होतं गुरुदेव नेमकं काय सांगतात. मी असं चातकासारखं टपलेलो होतो बरं का दादा. मी चातकाला जसा तो थेंब झेलण्यासाठी टपून असावं तसं मी गुरुदेवांचा शब्द झेलण्यासाठी माझ्या अंतकरणाचं असं पदर पसरून होतो. अंतकरणाचा पदर पसरून मी ते शब्द झेलण्यासाठी तत्पर असायचो. इतका लक्ष देऊन श्रवण करायचो, मला असं वाटायचं पाठीमागे बसावं लागतंय, जरा 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 जागा करून पुढे सरकता येईल का, म्हणून मी जागा करण्याचा प्रयत्न करायचो. मी पुढे पुढे सरकायचो. तितक्यात मला बाकीचे अडवायचे, हे दासीचा पोरगा नाही तू, चल हो मागे, सरक, हो मागे, हो मागे, असं करता करता हिणावून मला मागे सरकवून द्यायची. एकदा झालं, दोनदा झालं, बाकीच्यांचं लक्ष नाही असं कळालं. मागचे मंडळी चर्चा करायचे, गप्पा मारायचे, तितकाही विक्षेप मला नको असायचा. कोणाची हालचाल सुद्धा माझ्या चित्ताला विक्षिप्त करायची. म्हणून मला वाटत की समोर जाऊन बसावं, जेणेकरून एकाग्रतेने आपल्याला श्रवण करता येईल. पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला लागलो. माझ्या या हालचालीकडे गुरुदेवांचं लक्ष गेलं आणि व्यासपीठावरून महाराजांनी आवाज दिलाय, बाळ समोर ये.
समोर ये बा. हे ऐकल्याबरोबर सगळेजण इकडे तिकडे चकमक बघू लागले. नेमकं कोणाला म्हणताय? पुन्हा आवाज दिला गुरुदेवांनी. अरे बाळा तुलाच म्हणायला लागलो, समोर ये. आणि मग बाकीचे असे चिंतन झाले. या मुलाला गुरुदेव ब्राह्मण ते हा दासीपुत्र समोर बोलवताय. नाही कोणीतरी दुसरा असं. पुन्हा आवाज दिला. अरे बाळ तूच ये पुढे. असं म्हटल्यावर मग मात्र आतापर्यंत कशाला पुढे चालला दासीपुत्रानं, तू हो मागे चल, हो मागे असे झिडकारून लावणारी मंडळी आता म्हणाले अरे दासीपुत्रा तुला बोलवताय, जा 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 जा. काय करण त्याचं नशीब फळ आहे बघा ना, कशी संत त्याला बोलवायला लागले. अशी म्हणणारी ही मंडळी जेव्हा समोर आले, गुरुदेवांनी व्यासपीठावर उभं केलंय, जवळ घेतलंय आणि विचारलंय नाव काय तुझं. मान खाली घातली. अरे तुला विचारतोय बेटा नाव काय तुझं. हिंमत होईना नाव सांगायची. काय झालं बाळ, भीती आहे काही. नाव नाही, काय हरकत आहे नाव सांगायला, घाबरतोय. बेझिजकपणे सांग नाव काय तुझं. खाली मान घालून म्हणतोय की दासीपुत्र म्हणतात मला. दासीपुत्र इतकं कोणी हिंदवावं. अरे दररोजच्या शिवी दिल्याप्रमाणे हा उच्चार आहे. दासीपुत्र म्हणतोय. खबरदार, इथून पुढे जर कोणी या सुंदर आणि विद्वान असणारे एकाग्र चित्ताने कथा श्रवण करणाऱ्या साधकाला कोणी दासीपुत्र म्हटलं तर आज व्यास गतीहून हे ब्रह्मवृंद, या मुलाचं नाव हा रामाचा दास असल्यानं, रामाची भक्ती करणारा, रामचिंतन श्रवण करणारा म्हणून याचं नाव रामदास ठेवण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून देत. एका दासीपुत्राला गुरुवर्यांच्या मुखातून रामदास म्हणून नाम घोषित केलं जावं. आता तर आनंदाला पारावर नाही. आता संतांच्या सोबत, गुरुवारांच्या सोबत त्यांना पूजा करायची, चंदन उगाळून द्यायला. हा पूजेसाठी आडातून पोहऱ्यात आणून पाणी आणून देणारा, हा पूजेसाठी फुलं तोडून आणून देणारा हा रामदास सतत संतांच्या आता सेवेमध्ये. परिणाम काय घडला, एकच वेळचा प्रसंग. आता हे संत निरोप घेणार आहे, जसे 5 मिनिटात आपण पण निरोप घेणार आहे. हे संत निरोप घेणार आणि त्यावेळेला मात्र हा रामदास ढसा रडायला लागतो. त्याने संतांना साकडं घातलं, विनंती केली, प्रार्थना केली, गडबडा लोळायला लागला. काही जरी झालं तरी तुम्ही मला सोडून जाऊ नका, नाहीतर तुम्ही चालला तर मला सोडून तरी जाऊ नका, मला घेऊन जा, सोबत तरी घेऊन जा, नाही तर तुम्ही तरी इथे राहा. बालभक्त त्याचा तो हट्ट पाहिला. तो जो गडबडा लोळतोय त्याला त्या संत भेटीचा विरह सहन होत नाही. न हो अंग संग तुटे. तो रडतोय. त्यावेळेला संतांचे उद्गार आहे, बाळा आतापर्यंत घडलेला जो सतसंग आहे, तू ज्या वेळेला चिंतनात बसलाय, हाताने टाळी वाजली, मुखाने नाम घेतलंय, त्यावेळेला अंग संग आहे. लक्षात घ्या, त्यावेळेला अंग संग आहे, अंग तुटी नाहीये. आणि ज्या वेळेला आम्ही बाजूला आहे, तू एकांतात आहे, त्यावेळेला ते नामचिंतन करतोय, त्यावेळेला संग आहे, म्हणजे संग तुटी नाहीये. बस एवढी कला तू आयुष्यभर आत्मसात कर, तरी सुद्धा तुझं कल्याण होईल. म्हणजे तिथं अंग संग तुटीचं जे विरहाचं दुःख आहे त्याचं सुद्धा निरसन जे करतात ते संतच आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आता तेच संत जर माझ्यापासून दूर गेले तर ते माझं दुःख कोण दूर करेल. न हो अंग संग तुटी, हरिजना सवे भेटी किंवा संतना सवे भेटी, न हो अंग संग तुटी. मग ते संत काय करतात, तर जो आतापर्यंत एवढं सुंदर मुख दिलं होतं तरी मुख्यावाणी राहिला, त्याला भजन करायला लावतोय. कसं भजन करायला लावते संत, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे. आता आपण करू तसं. अरे रेडी केले का, झोपी म्हणलं मी नाही ना, आहे. चला पंढरपूरला जाऊन एकदा चरण स्पर्श करून येऊ. पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर डोकं आपटून नाही ठेवून येऊ, टेकून येऊ, टेकून. पुन्हा लागत नाही इकडे वापरायला, तिथं ठेवून नाही जमायचं. दोन्ही हातावर गायक वादक सोडून श्रोते सज्जन बसलेले, उभे असलेले, आउट ऑफ मंडप 17 नंबर फॉर्म. जय हो माझे सगळे बंधुराज, धन्यवाद. एका शब्दात तुम्ही सगळे शब्द पाळणारी मंडळी. असं का केलं का मावशे हो, मी काय सोन्या कधी दिसते तुम्हाला. असे सरळ करा ना हात. तुमच्याच पुढे मीच जर अशी, अरे देवाला हाका मारायचे आपल्याला, दुसरं काही कोणाला आपल्याला काय प्रपंचाचा नाच चोरी करायला लागलो. सरळ स्ट्रेट चलो पंढरपूर, चंद्रभागे स्नान करूया.
पुंडलिकरायाचं दर्शन घ्यायचं, दर्शन बारीला लागायचं, पुढे 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 सरकत आलंय, गरुड खांबालाय. गरुड खांबाला आलिंगन दिले, वेदाला वंदन केले, तुकोबरायांच्या चरणाला वंदन केले, गाभाऱ्यात प्रवेश करतो. दिव्य मंत्र पाहिलाय, ओम सर्वैश्वर्य संपन्न रमाकांत अहो भाग्यवंत श्री विठ्ठल. तो दिव्य मंत्र उच्चारला आणि गाभाऱ्यात प्रवेश केला. राजकुमार मदनाचा पुतळा पंढरीचा राजाच्या विटेवर उभा आहे. ती वीट पाहिली, त्या भाग्यवान विटेवर जोडून असलेले ते समचरण पाहिले. तो पिवळा पितांबर पहा, ते हात कमरेवर ठेवलेले पहा, गळ्यात तुळशीची माळा आहे बघा, ते मकराकार कुंडल बघा, कपाळावर गोपीचंदन तिलक लावलेलं आहे, मस्तकावर शिवशंकराला धारण केलेल्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन अंतःकरणातून एकच हो फुटला. बहुत बढ़िया, खूप सुंदर दर्शन झालंय सगळ्यांना. पंढरपूरच्या रामाचं दर्शन घेतलंय आणि काय राम सगळ्यांनी इमानदारीने भजन करून दर्शन घेतलंय. बरोबर, काळा होता का गोरा होता? सावळा, सावळा म्हणा सावळा, इतकं उद्धट नाही व्हायचं. मग आता घ्या हात खाली. नाही बाई, इतका वेळ असतंय का? एकदा 11 वाजले, तुम्ही काय घड्याळीकडेच पाहिजे ना. तुमचं भेव नाही वाटत, पण हे दोन आहे ना, ते लय लांबून आले, त्यांना कधी किक मारून कधी पळण असं होते. पण आपल्याला सगळ्यांना घेऊन चालायचंय. ऐका, जगद्गुरु तुकोबरायांची वाणी, सिद्ध संतांची वाणी. जे 3 जगद्गुरु आहे ना, एक आद्य जगद्गुरु शंकराचार्य, कृष्णम वंदे जगद्गुरु आणि जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय. आपण किती श्रीमंत आहे की आपल्याला श्रीमंत तुकोबरायांचा ऐकायला भेटतं. फार श्रीमंत आहे आपण. फक्त ते सांगतात तसं आपल्याला जीवनात उतरवता आलं पाहिजे. फार काही नाही, गरजेपुरतं करा. गरजेसाठी पैसा पाहिजे, पैसा पाहिजेच, हवाच पाहिजे, मिळवा, भरपूर मिळवा, पण धर्माने मिळवा, अधर्माने नको. आणि अधर्म होऊ नये याच्याकरिता संताची संगत लागेल. कधी मन धोका देईल, कधी वैरमुख होईल, कधी दगा देईल, काही सांगता येत नाही. म्हणून त्याची घडावी किंवा त्यांची घडावी संगत, म्हणून त्यांची संगत हवी आहे. कारण आपल्याला वाटतं ना, आपल्याला काही एवढं कळत नाही, काय काय गरज आहे तुमच्या साधू संतांची, आम्ही काय कमी काय, आम्हाला काय एवढे कच्चे समजायला लागले काय? अरे राजा, पुढच्या सेकंदाला धोका देते मन. तू वाटू नका देऊ, चांगदेवाला धोका देत होतो. चांगदेवाला 6 महिने मनाला समाधीत ठेवणारा चांगदेव परेशान होता की चांगदेव महाराजाला समाधी उत्थान झाल्यावर असं वाटायचं की पुन्हा कधी याला एकाग्र करू आणि पुन्हा कधी सुखाचा अनुभव देऊ.
तर चांगदेव महाराजाला नाही जमलं, मुक्ताईला शरण जावं लागलं. मुक्ताई संत आणि चांगदेव योगी. योग्यालाही साधत नाही, पामराला विषयाला तर साधतच नाही, पण योग्याला परिपूर्णतेनं जे साधत नाही ते संतांकडे भेटल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी आम्हाला सांगतात, ज्याच्या चित्तामध्ये देव असतो त्यांची आम्हाला संगती घडावी, हेच आम्हाला आवडतंय. एवढीच आमची वासना किंवा इच्छा तुम्ही पूर्ण करावी. यांच्यापासून आम्हाला पुन्हा काही ताटातूट होऊ नये, विरह होऊ नये, वियोगाचं दुःख सहन करायची वेळ येऊ नये. कारण आम्हाला माहिती आहे जीवन त्याचं नाव आहे जे संतांच्या संगतीत जगलं जातं. अभंगता
जोरदार टाळ्या वाजवा मोकळ्या मनानं. एकावणी एक बळी रे इतकं सुंदर गाणारी सगळी मंडळी लाभली जात. जागराच्या दिवशी 11 सव्वा 11 पर्यंत जागर पण झालंय नाही का? आज या ठिकाणी तुका म्हणे जिने भले संत संकष्ट नाही. जीवन त्याचं नाव आहे जे संतांच्या संगतीत जगल्या जातं. तुकोबराय देवाकडे ते मागतात तर आपण तरी काय मागावं. म्हणून प्रत्येक श्वास सत्संगतीत जावा एवढीच भगवंताला प्रार्थना करा. यथामती यथावकाश माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे जगद्गुरु तुकोबरायांच्या वाणीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. एकच सूचना देईल आपल्याला. बरेच जण मला जे कीर्तनाच्या अगोदर भेटले आमचं ताई वैष्णव देवी राहिलेलं आहे. जगन्नाथपुरी झालं पण वैष्णव देवी राहिलेलं आहे. तुम्हाला सांगते माझे फक्त आता 3च ठिकाणं राहिलेले समर्पित करावं. करूया ना तरी बालक बोबडा बोली किंवा कुणा विचका पावली ते चोच करून माळी जे या न्यायाप्रमाणे क्षमा कराल अशी अपेक्षा व्यक्त करत वाणीला पूर्णविराम. गुढी पाडव्याचं औचित्य